नमस्कार, मी विशाल पाटील. महापालिका निवडणुकांचा धुरळा आत्ता खाली बसलाय. निकाल हाती आलेत. मात्र खरी 2020 मॅच तर आत्ता सुरू झाली आहे. निवडणुकीच्या मैदानामध्ये कोण कुणाला नडला आणि कुणी कुणाला पाडलं याच्या चर्चा आता जुन्या झाल्यात. कारण आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. ते म्हणजे महापौर या मानाच्या खुर्चीवर कोण बसणार. सत्तेच्या या सारी पाठावर आता आकड्यांची जुळवाजुळव, गुप्त बैठकांचं सत्र आणि पडद्यामागच्या हालचालींना प्रचंड वेग आलेला आहे. कुणाकडे बहुमताचा जादुई आकडा आहे तर कुणाकडे किंग मेकरची ताकद. मात्र तरी देखील महापौर आपलाच होणार असा दावा प्रत्येक पक्षाकडून केला जातोय. रात्रीच्या अंधारामध्ये हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालेलं असून फोडाफोडीच्या भीतीनं नगरसेवकांची पळवापळवही आता पाहायला मिळते. मुंबईपासून पुण्यापर्यंत आणि नाशिकपासून नागपूरपर्यंत प्रत्येक महापालिकेत सत्तेची नवनवी समीकरणं मांडली जात आहेत. एखादी अनपेक्षित युती होणार की जुनेच मित्र पुन्हा एकदा गळ्यात गळे घालणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. गल्लीतल्या विजयाचा गुलाल आता दिल्लीच्या दरबारी कुणाचं नशीब उजळवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. तर सज्ज व्हा, राजकारणातल्या या चित्तथरारक महासंग्रामाचा आढावा घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. यंदाच्या महापालिका निवडणुकीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मुंबई वगळता राज्यातल्या इतर सर्व महापालिकांमध्ये राबवण्यात आलेली बहुसदस्यीय प्रभाग रचना. या रचनेनुसार बहुतांश ठिकाणी 4 सदस्यांचे प्रभाग होते, तर काही जागांवर 3 किंवा 5 सदस्यांच्या पॅनलनं निवडणुकीची चुरस वाढवली. या गुंतागुंतीच्या रचनेमध्ये मतदारांनी कुणाला कौल दिला हे आता स्पष्ट झालेलं आहे. बरं, मतदानाच्या टक्केवारीवरती नजर टाकली तर मात्र मुंबईमध्ये 52.94% मतदारांनी आपला हक्क बजावलाय. ठाण्यामध्ये 56%, पुण्यामध्ये 52%, पिंपरी चिंचवडमध्ये 58%, तर नवी मुंबई आणि नाशिकमध्ये प्रत्येकी 57% इतकं मतदान झालंय. बरं, विशेष म्हणजे परभणीमध्ये 66% आणि जालन्यामध्ये 61% इतकं विक्रमी मतदान झालंय. बरं, यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं ऐतिहासिक मुसंडी मारली. 29 पैकी बहुतांश महानगरपालिकांमध्ये भाजपचे सर्वाधिक उमेदवार विजयी झालेले आहेत. बरं, विरोधकांच्या बालेकिल्ल्यानं सुरुंग लावत भाजपनं आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं. विकासाचा अजेंडा आणि कार्यकर्त्यांची फळी यामुळेच हे यश मिळाल्याचं भाजप नेत्यांचं मत आहे. बरं, या विजयामुळे संपूर्ण राज्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये जल्लोष साजरा केला जातोय. या निकालानं आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्यामधील राजकीय समीकरणं बदलून टाकली आहेत. तर राज्यात कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून आलेले आहेत त्यावर आधी एक नजर टाकूयात. तर राज्यामध्ये सध्या भाजपचीच हवा आहे हे तर निश्चित आहे. भाजपनं 1425, शिवसेनेनं 399, काँग्रेसनं 324, राष्ट्रवादीने 167, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची 155, राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांचे 36, मनसेचे 13, MIMचे 125 आणि बसपा 6. अशा प्रकारे राज्यामध्ये आतापर्यंत कोणत्या पक्षानं किती उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणलेले आहेत ते आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहिलं. बरं, विजयी उमेदवारांच्या आकडेवारीनंतर आता कोणत्या महापालिकेवर कुणाची सत्ता आलेली आहे हेही जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येकाला हे अपडेट माहिती राहणं महत्त्वाचं आहे. तर महापालिकेचं नाव अर्थातच बृहन्मुंबई महापालिका. 227 जागा त्या ठिकाणी आहे. भाजप शिवसेना आघाडीवरती आहे, त्यांची सत्ता त्या ठिकाणी आलेली आहे. भिवंडी निजामपूर 90 जागांसाठी काँग्रेस मात्र त्या ठिकाणी सत्तेवर आहे. नागपूरमध्ये 151 जागा मिळवत भाजपनं आपला शड्डू ठोकलाय. पुण्यामध्ये 162 जागा घेत भाजपनं राष्ट्रवादीची सत्ता पालट करून टाकली आहे. ठाण्यामध्ये 131 शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता त्या ठिकाणी काबीज करण्यामध्ये ठाण्यात यश आलेलं आहे. एकंदरीत अहिल्यानगरमध्ये 68 जागा भाजप राष्ट्रवादीची त्या ठिकाणी सत्ता. नाशिकमध्ये 122 भाजपची सत्ता. पिंपरी चिंचवड 128 जागांसह भाजपनं सरशी केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील प्रवेश करत भाजपनं 113 जागा जिंकलेल्या आहेत. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीनं मात्र आपणच या ठिकाणी सर्वश्रेष्ठ हे 115 जागा राखत दाखवून दिले. कल्याण डोंबिवलीमध्ये 122 जागा,
नवी मुंबईमध्ये 111 जागा, अकोल्यामध्ये 80 जागा भाजप, अमरावतीत 87 जागा भाजप राष्ट्रवादी, लातूरमध्ये 70 जागांसह काँग्रेस वंचितची सत्ता. नांदेड वाघाळा या ठिकाणी एकूण जागा आहेत 81, भाजप सत्तेत. मीरा भाईंदर 96 जागांसह भाजप. उल्हासनगरमध्ये 78 मध्ये शिवसेना वंचितनं आपल्या जागा राखत त्या ठिकाणी सत्ता प्राप्त केलेली आहे. चंद्रपूरच्या एकूण 66 जागांपैकी काँग्रेस त्या ठिकाणी सत्तेवर. धुळ्यामध्ये 74 जागा आणि भाजप सत्तेत. पाठोपाठ जळगावमध्ये एकूण जागा होते 75, भाजप आली आहे सत्तेत. कोल्हापूरमध्ये एकूण जागा 92, महायुतीची सत्ता. सांगली मिरज कुपवाडमध्ये एकूण जागा 78, महायुती सत्तेत. सोलापूरमध्ये 113 जागा, या जागांमध्ये भाजप आलेली आहे सत्तेत. इचलकरंजीत एकूण जागा 76, भाजपची सत्ता. जालन्यामध्ये एकूण जागा 65, भाजप सत्तेत. पनवेलमध्ये एकूण जागा 78, भाजप आघाडीवर. परभणीमध्ये 65 जागा, एकूण जागांची संख्या ठाकरे आणि काँग्रेस सत्तेत. तर सर्वांचं लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेकडे, म्हणजेच मुंबई महापालिकेकडे. युतीच्या विजयानंतर मुंबई महापालिकेचा नवा महापौर कोण, या प्रश्नानं सध्या राज्याच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप घडवून आणलेला आहे. तसं पाहायला गेलं तर मुंबईला या आठवड्यामध्ये नवा महापौर मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे आणि त्यामागे आहे एक महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया. महापौर निवडीचा मार्ग हा थेट नसून तो एका विशिष्ट कायदेशीर चौकटीतून जातो. नवीन सभागृह औपचारिकपणे स्थापन झाल्यानंतरच ही प्रक्रिया खऱ्या अर्थानं वेग घेते. महत्त्वाचं म्हणजे महापौर पद हे आरक्षणाच्या अधीन असतं. देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमांनुसार हे पद अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि महिलांसाठी रोटेशन पद्धतीनं राखीव ठेवलं जातं. आता पेच असा आहे की हे आरक्षण नेमकं कोणत्या प्रवर्गासाठी असेल हे अद्याप ठरलेलं नाहीये. बरं, नगरविकास विभागाद्वारे लॉटरी काढून हे आरक्षण निश्चित केलं जातं. जोपर्यंत ही लॉटरी निघत नाही आणि त्याची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत कोणताही राजकीय पक्ष आपला उमेदवार जाहीर करू शकत नाही. त्यामुळे मतमोजणी पूर्ण झालेली असली आणि आता राजकीय गणित मांडली जात असली तरी प्रत्यक्षामध्ये महापौर निवडण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी लागणार आहे. जोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत मुंबईच्या महापौर पदाचा सस्पेन्स कायम राहणार आहे. तर महापौर निवडीची प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष राहावी यासाठी लॉटरी पद्धत वापरली जाते आणि त्यामुळे सत्तेत असलेल्या पक्षावर तसंच सरकारवर आरक्षणाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केल्याचा आरोप करता येत नाही. बरं, या पद्धतीमुळे आरक्षण आळीपाळीनं बदलत राहतं आणि त्यामुळे विविध सामाजिक घटकांना महापौर पदाची संधी मिळणं सुनिश्चित होतं. महापौर पदाचं हे आरक्षण 74व्या घटना दुरुस्तीच्या तरतुदींनुसार लागू करण्यात आलेलं आहे. बरं, या दुरुस्तीनं नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना संवैधानिक दर्जा देऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलांसाठी नेतृत्व पदांवर आरक्षण अनिवार्य केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका कायद्यानुसार यात इतर मागासवर्गीयांचा देखील समावेश करण्यात आलाय. तर या कायद्यानुसार ही पदं वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये फिरती ठेवली जातात. बरं, ही प्रक्रिया नगरविकास विभागाच्या अधिसूचनेपासून सुरू होते आणि त्यानंतर अधिकारी पात्र प्रवर्गांची यादी तयार करून जाहीररित्या लॉटरी काढली जाते. आरक्षण निश्चितीची औपचारिक घोषणा झाल्यावर महानगरपालिकेची विशेष बैठक बोलावली जाते. या बैठकीमध्ये राखीव तसंच खुल्या प्रवर्गातून निवडून आलेले नगरसेवक साध्या बहुमतानं महापौरांची निवड करतात. बरं, आता येऊयात आपल्या मूळ मुद्द्याकडे. 29 महापालिकांच्या निकालामध्ये भाजपनं बाजी मारली असली तरी मुंबईचा गड सर करण्यासाठी आता किंग मेकरच्या भूमिकेत असले एकनाथ शिंदेंनी भाजपची कोंडी केल्याचं चित्र दिसतंय. सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपला सत्तेसाठी शिवसेनेची साथ लागणार आहे. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इथेच गेम फिरवला तर 2.5 वर्ष भाजप आणि 2.5 वर्ष शिवसेनेचा महापौर अशी 50-50ची अट त्यांनी ठेवली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. बरं, इतकंच नव्हे तर नगरसेवकांची फोडाफोडी टाळण्यासाठी शिंदेंनी आपल्या शिलेदारांना चक्क 5 स्टार हॉटेलमध्ये धाडल्याचंही वृत्त आहे. मात्र खऱ्या चर्चांना उधाण आलं ते एका नव्या शक्यतेमुळे. 2017मध्ये भाजपनं संयुक्त शिवसेनेसाठी माघार घेतली होती आणि त्याची परतफेड म्हणून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक
मतदानाला गैरहजर राहून भाजपला मदत करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे। यामुळे भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत गुप्त समझोता झाल्याच्या वावड्याही उठल्या। मात्र या सर्व चर्चांवर आत्ता पडदा पडलाय। उद्धव ठाकरे यांनी स्वतः समोर येत स्पष्ट केलेलं आहे की महापौर पदाबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझी कोणतीही चर्चा झालेली नाही, त्यामुळे तुर्तास तरी या चर्चांना पूर्णविराम मिळालाय। बरं, आता ठाकरे जरी म्हणत असले की आमची कोणतीही चर्चा झाली नाही, तरी राजकारणामध्ये केव्हा काय होईल हे देखील सांगता येत नाही। बरं, याच संदर्भात अधिक सविस्तर वृत्त देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे। भूषण, मगासपासून आपण दाखवतोय की 29 महानगरपालिकांमध्ये यंदाच्या निवडणुकांमध्ये भाजप सर्वश्रेष्ठ ठरलेली आहे। भाजपनं सर्वाधिक महापालिका काबीज करण्याचा प्रयत्न केलेला होता, अखेर त्यांना यशही आलं। सगळ्यांचं लक्ष लागून आहे मुंबई महापालिकेकडे। मुंबईचा महापौर कोण होणार या संदर्भामध्ये नेमकी कायदेशीर प्रक्रिया काय आहे हे आम्ही आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगितलं। मात्र राजकीय कोंडी एकमेकांची करण्याचा प्रयत्न ही आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी होती। मग त्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर दोन्ही पक्ष म्हणजेच भाजप आणि शिवसेना नेमकं काय करणार, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका या संदर्भातली काय असणार, अनेक वावड्यांनी आजचा दिवस गाजलेला असला तरी वस्तुस्थितीवरती आपण चर्चा करूयात। भूषण, नक्कीच विशाल सर, एकंदर आशिया खंडातील सगळ्यात मोठी आणि सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणजे अर्थात बृहन्मुंबई महानगरपालिका, आणि याच मुंबईचा महापौर कोण होणार, याच मुंबईचा प्रथम नागरिक हा दर्जा कोणाला मिळणार, हा अत्यंत कळीचा असा विषय आहे आणि कधी चर्चेचा विषय आहे। याचं कारण म्हणजे संभाव्य राजकीय भूकंप, अर्थात ज्या ठिकाणी ज्या प्रकारे हा संपूर्ण निकाल लागलेला आहे, या संपूर्ण मुंबईमध्ये भाजप हा क्रमांक 1चा पक्ष ठरलेला आहे। मात्र कुठेतरी भाजप ही बहुमतापासून काहीशी आपल्या दूर असलेली पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी जी शिवसेना आहे, शिंदेची शिवसेना आहे, ती साधारण 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावर असून सुद्धा त्यांना किंग मेकरची भूमिका प्राप्त झालेली आहे। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेला सध्या त्यांचं राजकीय महत्त्व जे आहे ते आपल्याला वाढलेलं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे कुठेतरी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न सध्या शिवसेना करते आहे का, हा सध्या अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। एकंदर भाजपला शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची अत्यंत गरज भासणार आहे त्यांचा महापौर बसवण्यासाठी। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण जो आकडेवारीचा खेळ आहे तो सध्या आपल्याला पुन्हा पुन्हा अधोरेखित होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये शिंदेची शिवसेना नेमकी कोणती भूमिका घेते, कोणती राजकीय भूमिका घेते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेलच। मात्र कुठेतरी या संपूर्ण गोष्टीमध्ये शिंदेची शिवसेना सध्या आपल्याला काहीशी जागरूक झालेली पाहायला मिळते, कुठेतरी अलर्ट मोडवर गेलेली पाहायला मिळते। त्यामुळे याचं कारण म्हणजे शिंदेच्या शिवसेनेत जे काही नगरसेवक निवडून आलेले आहेत ते सर्व आपल्या सध्या ताज लँड्स या हॉटेलमध्ये सध्या आपल्याला असलेले पाहायला मिळत थांबलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे सध्या तिथं त्यांचा मुक्काम आपल्याला मागील 2 दिवसांपासून असलेला पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण मुक्कामामुळे कुठेतरी पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स जे आहे ते पुन्हा एकदा सुरू झालेलं पाहायला मिळते। त्यामुळे येत्या काळामध्ये भाजपचा महापौर कसा होणार हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मुंबईमध्ये अशा प्रकारे पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण देखील होतं काही देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, पुन्हा एकदा घोडेबाजार होतं काही देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे हा अत्यंत कळीचा आणि मुद्दा आपल्याला समोर येताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये सध्या शिंदेच्या शिवसेनेने ज्या प्रकारे कोंडी केलेली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना देखील कोणती भूमिका घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र कुठेतरी एक टेक्निकल मुद्दा जर पाहिला तर कुठेतरी उद्धव ठाकरे यांची शिवसेना जर मतदानातून बाहेर पडली, मतदानापासून वेगळी झाली तर कुठेतरी हा जो मॅजिक फिगरचा आकडा आहे तो कमी होईल। मात्र उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही मतदान करणार आहोत, त्यामुळे त्यांच्या मतदानापासून जे पळ काढण्याची जी वावड्या होत्या त्या कुठेतरी आपल्याला मागे गेलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे शिंदेची शिवसेनेकडे सध्या पुन्हा एकदा बार्गेनिंग पॉवर आलेली पाहायला मिळते। शिंदेची शिवसेना नेमकी कोणती भूमिका घेते आणि पुन्हा एकदा भाजपला कोंडीमध्ये पकडते काही पाहणं महत्त्वाचं असेल। सध्या शिंदेच्या शिवसेनेकडनं आपल्याला ऑफर केलेली पाहायला मिळते, 50-50चा फॉर्म्युला आलेला पाहायला मिळतोय। भाजपचे 2.5 वर्ष आणि शिंदेच्या शिवसेनेचे 2.5 वर्ष अशा प्रकारे महापौर पद हे वाटून घ्यावं अशा प्रकारे देखील चर्चा होत आहेत। त्यामुळे या संपूर्ण मुद्द्यामध्ये महापौर कोण होणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच। मात्र पुन्हा एकदा एकमेकांना कोंडीत पकडण्याचं सध्या राजकारण आपल्या समोर आलं पाहायला मिळतंय। विशाल सर, बरोबर आहे, एका वेगळ्या अँगलकडे थोडंसं जावंसं वाटतं। महापौर पदाची चुरस अजूनही कायम असल्याचं दिसतंय। एका बाजूला ज्यावेळेला ठाण्यामध्ये डावखरे स्वतः ज्यावेळेला म्हणतात की इथे 2.5 वर्ष भाजपला महापौर पद मिळावं, तीच री पुढे ओढत कुठेतरी नरेश म्हस्के यांनी देखील मुंबईच्या महापौर पदाबाबत असाच निर्णय घेतला तर आमची तुम्हाला साथ असेल असं म्हटलेलं आहे। त्यामुळे महापौर पदावरती कोण विराजमान होतं त्यासाठी आपण जी टेक्निकल आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यानंतर मात्र पुन्हा एकदा महापौर पद किती वर्ष वाटून घ्यायचं यावरून देखील कुरघोडी होण्याची शक्यता कितपत आहे आणि खरं तर ज्येष्ठ नेते या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारचा निर्णय घेताना दिसून येतील याबाबतची उत्सुकता देखील ताणली गेलेली आहे। कारण एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप, एकमेकांच्या जागांवरती दावा करणं हे इतर नेते मंडळी करत असले तरी देखील वरिष्ठ नेते तिन्ही पक्षांचे महत्त्वपूर्ण निर्णय घेताना येतील। त्यातही महायुतीचं सरकार आल्यानंतर मात्र महायुतीचे निर्णय
हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच हातात आहे आणि त्या दृष्टीनं काही फॉर्म्युलांची चर्चा सुरू झालेली आहे का? नक्कीच विशाल सर, एकंदर सध्याचं राजकारण पाहिलं तर कुठेतरी आपल्याला पुन्हा एकदा राजकीय भूकंप हा संभाव्य पद्धतीने होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण गोष्टीकडे सध्या अत्यंत टेक्निकली, अत्यंत तांत्रिकदृष्ट्या सुद्धा अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठाणे असेल, मुंबई महानगरपालिका असेल, कल्याण डोंबिवली असेल, या सर्व ठिकाणी पाहिलं तर कुठे या संपूर्ण 3 शहरं जी ती अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेला ज्या प्रकारे बार्गेनिंग पॉवर जी मिळालेली आहे त्यामुळे ती अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबईमध्ये जर भाजपचा महापौर बसवायचा असेल तर कुठेतरी शिंदेच्या शिवसेनेची अत्यंत गरज ही भाजपला भासणार आहे. त्यामुळे अर्थात या संधीचा फायदा सध्या शिंदेची शिवसेना घेताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठेवलेला आहे. त्यासोबतच ठाण्यामध्ये जर अशा प्रकारे जर फॉर्म्युला जर राबवला तर कुठेतरी पुन्हा एकदा मुंबईसाठी त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढते. त्यामुळे शिंदेची शिवसेना सध्या ही अलर्ट मोडवर गेलेली पाहायला मिळते. त्यामुळे सध्या त्यांचे हॉटेल पॉलिटिक्स पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. त्यांचे सर्व नगरसेवक हे ताजलँड्स हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. त्यामुळे आज सुद्धा त्यांचा मुक्काम जो आहे तो तिथं आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. उद्या सुद्धा त्यांची जी नोंदणी आहे ती उद्या कोकण भवनामध्ये पार पडणार आहे. त्यामुळे सध्या हे राजकारण जे आहे ते अत्यंत तांत्रिकदृष्ट्या आपल्याला काहीसं किचकट होताना पाहायला मिळतंय. अनेक ठिकाणी सुद्धा अजूनही भाजपने कोणत्याही प्रकारे दावा हा केलेला नाहीये. भाजपचा महापौर होईल अशा प्रकारे कोणतेही वक्तव्य आलं नाहीये. अजूनही महापौर हा महायुतीचा होईल अशा प्रकारे देखील आपल्याला वक्तव्य समोर जाताना पाहायला मिळतात. त्यामुळे या संपूर्ण गोष्टीमध्ये सध्या कोणता पक्ष हा वरचढ थर्ड जो हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. आणि दुसरीकडे ठाकरेंची शिवसेनेची सुद्धा भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही वोटिंगमध्ये समाविष्ट होणार आहोत. त्या मात्र आयत्या वेळेस जर त्यांनी कोणता निर्णय जर बदलला तर मात्र काहीसा खेळ जो आहे तो बदलू शकतो. त्यामुळे ठाकरे शिवसेना सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या मोडमध्ये सध्या आलेले पाहायला मिळते. त्यामुळे प्रत्येक पक्ष हा सध्या महापौर बसण्यासाठी उत्सुक झालेला पाहायला मिळतोय. राजकीयदृष्ट्या सुद्धा प्रत्येक पक्षाला हे महत्त्व आलेलं आहे. त्यामुळे या सध्या काहीशी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे का अशी सुद्धा सध्या चर्चा रंगत आहे. मात्र सध्या भाजप आणि शिंदे शिवसेना याच्यामध्ये आपल्याला अनेक कुरघोड्या या होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या सर्व राजकीय घडामोडींवरती भूषण तुमचं अशाच प्रकारे लक्ष असू द्या. वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आमचे सर्व प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवतील. धन्यवाद भूषण, तुर्तास दिलेल्या माहितीसाठी. या सगळ्या राजकीय परिस्थितीविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर. जयंत माइंडकर, खरं तर दिवसभरामध्ये अनेक प्रकारच्या चर्चांना आलेलं उधाण, त्याला कुठेतरी त्यांच्याच राजकीय पक्षांनी दिलेला पूर्णविराम, त्यानंतर मात्र आता सगळ्यांची उत्सुकता वाढलेली आहे. मुंबईचा महापौर कोण होणार, त्याचबरोबर संपूर्ण राज्यभरामध्ये 29 पैकी जास्तीत जास्त महापालिका काबीज करण्यासाठी भाजपनं आखलेली रणनीती ही पूर्णपणे यशस्वी ठरल्याचं स्पष्टपणे दिसतंय. आता आपण मुंबईविषयी ज्यावेळेला चर्चा करतोय, मुंबईविषयी मला जाणून घ्यायचं आहे की कशा प्रकारे राजकीय पक्ष एकमेकांना मदत करतील, काही ठिकाणी एकमेकांना अडचणी निर्माण करतील, कशा प्रकारचं राजकारण मुंबईच्या महापौर पदावरून आणि मुंबईच्या महासत्तेवरून सुरू असल्याचं दिसतंय. जयंत माइंडकर, एक तर मुंबईचा महापौर जो कोणी ठरवणार आहे, जी व्यक्ती ठरवणार आहे ती व्यक्ती सध्या डावोसला आहे. याचं कारण असं आहे की आपण पाहिलं की मुंबईच्या कॅम्पेन मध्ये सुद्धा कुठेही नरेंद्र मोदी, शहा किंवा जे.पी. नड्डा किंवा कोणाचाही योगी आदित्यनाथ आपण कोणाचाही अंतर्भाव पाहिला नाही. एक खांबी तंबू त्यांनी ठेवलेला होता. असं एक प्रकारे केलेलं होतं की नरेंद्र मोदींनी, कारण एक असा नॅरेटिव्ह झालेला होता की गुजरात यांचं प्राबल्य, गुजरातला आपण काही केंद्राला मुंबई देणार का वगैरे वगैरे. तर नरेंद्र मोदींनी या कॅम्पेन मध्ये कुठलाही बाहेरचा येणार नाही असं मला वाटतं पक्षाला सांगितलेलं असावं. देवेंद्र फडणवीस यांच्या हातात पूर्ण धुरा होती. त्याच्यामुळे माझ्या दृष्टीने जर मुंबईचा महापौर कोण होणार याचं उत्तर एकच आहे. कदाचित कशाला नक्कीच देवेंद्र फडणवीसांनी नाव मनात ठरवलं सुद्धा असेल किंवा ते लॉटरीची वाट पाहत असतील आणि लॉटरी नंतर आल्यानंतर ते लगेच नाव अनाऊन्स सुद्धा करतील. पण बाकीच्या ज्या चर्चा आहेत त्यातल्या बऱ्याचशा खारिज झाल्या की उद्धव ठाकरे सपोर्ट करतील का बॉयकॉट करून, किंवा बाळासाहेबांची जन्मशताब्दी म्हणून भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला दिलं जाईल का, कारण बाळासाहेबांच्या यातलं काहीही होणार नाही. याचं कारण सरळ शब्दात भाजपला ठाकरेंचं महत्वच कमी करायचं आहे, म्हणूनच त्यांनी उद्धव आणि राज दोघांनाही दूर केलं. अशा परिस्थितीत 1926 ला बाळासाहेबांचा जन्म म्हणून 2026 ला शिवसेनेचा महापौर असावा
हे करून एक प्रकारे त्यांना पुन्हा बाळासाहेबांना मोठा करायचं केलं जाईल. हे त्यांना नको आहे, ते करणार नाहीत. 2.5 वर्ष ते आपल्याच हातात ठेवतील. राहता राहिला प्रश्न आमचं ठाणे तुमचं मुंबई, तर इथे सुद्धा डील करण्याकरता नरेश म्हस्के किंवा निरंजन डावखरे नसतील. इथे सुद्धा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे ठरवतील. ठाणे कितीही मोठं असलं तरी ठाणे म्हणजे मुंबई नाही. शेवटी मुंबई ही 75,000 कोटीचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे इथे त्या 29 कॉर्पोरेटर करता ज्या शिंदे सेनेकडे आहेत, त्या 29 कॉर्पोरेटर करता 2.5 वर्षाचं महापौर पद द्यायचं की काय करायचं हे डील सुद्धा हे देवेंद्र फडणवीस आल्यानंतर ठरेल. हे मी याच्याकरता सांगतोय की एकूणच भाजपनी या इलेक्शनमध्ये जी स्ट्रॅटेजी वापरली ती पूर्णपणे एक खांबी तंबू केलेला आहे. म्हणजे अक्षरशः देवेंद्र फडणवीस जे सांगतील त्या प्रकारे सगळं चाललेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं महापौर उपमहापौर किंवा 2.5 वर्ष कोणाला द्यायची हे डील करताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांचाच शब्द हा शेवटचा असेल. बरोबर आहे. मात्र आत्तापर्यंत देशाची आर्थिक राजधानी ही मुंबई महापालिका आणि मुंबई शहराची खरोखर ओळख आहे. इतकी मोठी तिजोरी आणि या तिजोरीवरती आतापर्यंत असलेला प्रशासक, त्यानंतर मात्र महापौर पद आल्यानंतर मुंबईचं जीवनमान बदलवण्यासंदर्भातल्या आणाभाका या निवडणुकीपूर्वीच मतदारांना देण्यात आलेल्या होत्या. बरं, मतदान झालं, निवडणुकीचे निकाल आले, मराठी माणसाला मराठी माणसानंच हरवलं, अशा प्रकारच्या अनेक मीम्स आणि तशा प्रकारचे व्हिडिओजही व्हायरल होताना दिसले. मात्र सर्वसामान्य मुंबईकरांना खऱ्या अर्थानं विकास अपेक्षित आहे. मुंबईकरांना योग्य असलेल्या सुविधा अपेक्षित आहेत आणि मुंबई महापालिकेचं जर मॉडेल सक्सेसफुल करण्यामध्ये पुढच्या काळामध्ये यश आलं तर तेच मॉडेल इतरत्र राबवण्यासाठी एक मोठा रोड मॅप तयार होणार आहे. या अनुषंगानं या सगळ्या निवडणुका, आणाभाका आणि मिळालेल्या संधीचं सोनं याकडे तुम्ही कसं पाहता? यांनी केलं पाहिजे तसं. म्हणजे एक नेहमीची अशी एक ओरड असते की आणि ती आहे, फॅक्ट आहे, सर्वच महापालिकेत आहे, ते म्हणजे महापौरांना अधिकार नसतात. आपण ज्याच्याकरता चर्चा करत आहोत, महापौर कोण, तर या महापौराला मुळात अधिकार नसतात. सरळ शब्दात रबर स्टॅम्प असतो. म्युनिसिपल कमिशनर जे कोणी असतात ते सगळे सांभाळत असतात. आणि महापालिकेचं एक विचित्र स्वरूप असतं. तिथे सगळे नगरसेवक विरुद्ध जणू काही कमिशनर आहे अशा प्रकारचं ते तिथे एक प्रकार स्वरूप असतं. तर महापौरांना अधिकार द्यावेत, तो महापौर खरोखर वाटावा, तो महापौर जोहरान मंदानी, सादिक खान लंडनचा यांच्यासारखा पॉवरफुल असावा, त्यांनी केलेली कामं दिसावीत. कारण एक असं आहे की विचित्रपणा आहे जो आधीपासून गेली 30-40 वर्ष पाहतोय. जेव्हा शिवसेना होती तेव्हा सुद्धा की काय तुम्ही का नाही करत, आम्हाला राज्य सरकार पैसे देत नाही कारण राज्यात काँग्रेस आहे. मग काँग्रेस गेली, सेना बीजेपी आलं तर वरती तेव्हा पहिल्यांदा काँग्रेस होतं. म्हणजे एक प्रकारे या ट्रिपल इंजिन मध्ये ढकलण्याचा प्रकार आहे. आता हे भाजपला हवं तसं ट्रिपल इंजिन एकाच रंगाचं आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी मुंबईत तसं करून दाखवावं, ते बदल करून दाखवावे. आणि मुख्य म्हणजे महापौरांना ताकद द्यावी. अर्थात ते केवळ मुंबईला देऊ शकत नाही. जर त्यांना महापौराला जर का ताकद द्यायची हा जर का त्यांनी निर्णय घेतला तर राज्यातल्या 29 महापौरांना त्यांना ताकद द्यावी लागेल. पुढे त्यांना ते खालपर्यंत नगराध्यक्ष सर्वांना द्यावी लागेल. बरोबर आहे. मात्र जयंत माइंडकरजी, मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेत आल्यानंतर सगळ्यात मोठी आव्हानं या महायुतीच्या महापौरासमोर काय असू शकतात? कारण गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेली अनेक गोष्टी आहेत. महापालिकेला महापौर पद मिळाल्यानंतर त्याच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या कुठल्या गोष्टींना वेग येऊ शकेल, कुठल्या गोष्टींना लागलेला ब्रेक काढून टाकला जाईल, काय वाटतंय? एक तर 2022 नंतर 4 वर्षांच्या गॅपनी इलेक्टेड हे येत आहे पहिल्यांदा. तर त्याच्यामुळे 4 वर्ष भलेही प्रशासक कोणी असेल तरी भाजपला अभिप्रेत तेच सगळं होत होतं. त्याच्यामुळे भाजपला जसं पाहिजे तसंच 4 वर्ष झालं. आपण एक मानूया की इलेक्टेड या वेळेला 26 पासून 5 वर्ष राहील. आता
आव्हान म्हणावी तर मुंबईत तर रोजचीच आव्हान आहे त्याचं. कारण शेवटी मी जेव्हा एखादा रस्ते, रेल्वे असे किंवा पाणी हा जर का प्रश्न सांगायला लागलो हा. तर मी सतत डिबेटमध्ये एक मुद्दा मांडतो आणि तो आपण कधी इग्नोर करू शकत नाही. बरं. म्हणजे दर दिवसाला या मुंबई शहरात आजही 1000 माणसं, ज्याला लोंढ्या म्हणतात, ज्याला कधी शिवसेनेकडून परप्रांतीयांचं म्हटलं जातं, तर ज्याला अगदी मी परप्रांतीयांचं याच्याकरता मानत नाही, कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा मुंबईत येणारे अनेक जण बरोबर असतात, आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात. पण फॅक्ट अशी आहे की दर दिवसाला मुंबईत 1000 माणसं नवीन येतात. आता यांना एवढ्या लोकांकरता राहण्याची जागा, पाणी, हे या सगळ्या सुविधा मिळू शकतात का? आणि मग हा नवीन येणारा असेल किंवा अगदी एकेकाळी गिरगावातल्या छोट्याशा चाळीत राहणार असेल, की ती चाल आपली रूम विकून सरळ एक्सटेंडेड सबब्स मध्ये म्हणजे MMR रिजन मध्ये जातो आणि मग याला आपण म्हणतो की मराठी माणूस मुंबईतून दूर चालला. प्रश्न असा आहे की मुंबईतली फ्लॅट्सची कॉस्ट कोण अफोर्ड करू शकेल? दुसरी गोष्ट, झोपडपट्टीचा प्रश्न, धारावीचा प्रश्न. आता ते धारावीच्या बाबतीत त्यांनी मला वाटतं अदानीलाच ते प्रकल्प दिलेला आहे. हे शेवटी रिडेव्हलपमेंट तुम्हाला केलं पाहिजे. हे होणार आहे का? की त्याच्यामध्ये सुद्धा जो विषय नेहमी मांडला जातो की कोणा एखाद्या बिल्डरचा फायदा होणार आहे. आणि सर्वात महत्वाचं, आता आपल्याकडे 6 तलाव आहेत. कॅपॅसिटी मुंबईत येणाऱ्या माणसं लक्षात घेतली तर अजून एखादा तलाव सुद्धा बांधणं आवश्यक आहे. इतका हा हे मोठा सगळं आहे, याचा हिशोब. बरोबर आहे जयंत माईटकरजी. जितक्या मोठ्या प्रमाणावरती भार वाढणार तितक्या मोठ्या प्रमाणातल्या येणाऱ्या लोकांसाठीच्या फॅसिलिटीज आहे का, हा अत्यंत प्रॅक्टिकल विचार आणि त्यावरती आपण चर्चा केली. धन्यवाद जयंत माईटकरजी. सध्याच्या राजकीय परिस्थितीवरती तुम्ही विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलात त्यासाठी धन्यवाद. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपण इतरही महानगरपालिका, त्या ठिकाणी नव्या पद्धतीनं उदयाला येणारी नवी समीकरणं, त्याविषयी देखील अशाच प्रकारे अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि त्या ठिकाणची मेन परिस्थिती काय आहे. उल्हासनगर महापालिकेत महापौर कुणाचा असा प्रश्न पडला असेल तरी या राजकीय घडामोडींवरती लक्ष द्या. कारण या सर्व घडामोडींमध्ये वंचितकडून निवडून आलेले सुरेखा सोनावणे आणि विकास खरात या 2 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेऊन आपल्या पाठिंब्याचं पत्र सुपूर्द केलं. डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला आणि त्यामुळे उल्हासनगरमध्ये महापौर बनवण्याच्या वाटेवर शिवसेनेनं एक पाऊल पुढे टाकल्याचं दिसतंय. उल्हासनगर महापालिकेमध्ये 78 जागांपैकी शिवसेना आघाडीनं 36 आणि भाजपा आघाडीनं 37 जागा जिंकल्या. तर या महापालिकेमध्ये बहुमतासाठी 40 जागांची गरज आहे. याच जागा आता वंचित, काँग्रेस आणि अपक्षांच्या मदतीनं भरून निघणार आहेत. शिवसेनेनं अगोदरच 2 अपक्षांचा पाठिंबा मिळवलाय. तर वंचितच्या 2 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेटही घेऊन पाठिंबा जाहीर केल्यानं बहुमताचा जादुई आकडा गाठता आलाय. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तसंच दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील कामं करण्यात यावीत यासाठी हा पाठिंबा देत असल्याचं त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितलं. आणि याबाबतच अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी किरण तेलगोटे. किरण, उल्हासनगरमध्ये एक वेगळ्या प्रकारचं राजकारण उदयाला येत असल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की एका बाजूला शिंदेंना त्या ठिकाणी आपला महापौर देण्यासाठी लागणारी जी मॅजिक फिगर होती, त्याच्यासाठी लागणारा जो पाठिंबा होता, त्यासाठी वंचितच्या 2 उमेदवारांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून आपल्या पाठिंब्यासंदर्भातलं पत्र देखील देऊन टाकलं. आता महापौर कोण होणार? मात्र दुसरीकडे जे आपण पाहत होतो की वंचित आणि काँग्रेस एकत्रपणे मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये सामील झालेले होते आणि त्यांनी थेटपणे आव्हान उभं केलेलं होतं ते ठाकरे बंधूंना आणि दुसरीकडे महायुतीच्या सरकारला. मात्र उल्हासनगरमध्ये वंचितच्या 2 जणांनी पाठिंबा देण्यामागचं महापौर पदासंदर्भातला कुठला निर्णय आतापर्यंत झालेला आहे का? की मग वंचित जर त्या ठिकाणी किंगमेकर ठरणार असेल तर त्यांना महापौर पद ऑफर दिलं गेलेलं आहे का? इनसाइड स्टोरी काय किरण तेलगोटे? विशाल सर, उल्हासनगर शहरामधली ही जी निवडणूक आहे अत्यंत महत्वाची आणि चुरशीची जी लढत आहे या शहरामध्ये झाली होती आणि शिवसेना, शिंदे गट, साई पक्ष आणि TOK यांची एकूण जर आपण बेरीज पाहिली
तर या ठिकाणी 27 जे आहे 37 जे आहेत ती या ठिकाणी होते आणि त्यानंतर भाजप या ठिकाणी स्वबळावरती लढलेला आहे. यांची देखील एकूण जे जागा आहेत त्यांनी देखील 37ची जागा आहेत ते जिंकलेल्या आहेत आणि या दोघांमध्ये जे आहे ते आता अटीतटीची जी लढत आहे, इकडे त्याची जी बहुमताचा आकडा जो गाठण्यासाठी दोघांचे शर्तीचे जे प्रयत्न आहेत ते सुरू केलेले आहेत. मात्र या सर्व निकाल लागल्याच्या नंतर ज्या घडामोडी घडल्या त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाने वंचित बहुजन आघाडीचे जे 2 नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांना आपल्या गळाला लावलेला आहे. त्यानंतर एक अपक्ष आहे आणि स्थायी पक्षामधला जो त्यांच्या महायुतीमधला जो घटक पक्ष आहे त्याला देखील गळाला लावून जवळजवळ 40चा जो म्हणजे बहुमतासाठी असणारा आकडा जो 40चा आहे तो त्यांनी पार केलेला आहे आणि यामुळे आता महापौर जो आहे तो शिवसेना शिंदे गटाचा बसणार अशी जी चर्चा आहे या एकंदरीत जे गोळाबेरीज आहे यातून होते. मात्र वंचित बहुजन आघाडीनं जो पाठिंबा दिलेला आहे तो अटी आणि शर्तीवरती दिल्या आहे अशा प्रकारची चर्चा आहे. कुठल्या अटी आणि शर्तींवरती हा पाठिंबा देण्यात आलेला आहे हे आपल्याला कळू शकले का किरण? नक्कीच सर, गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहायला गेलात किंवा काही वर्षांपासून जर आपण पाहायला गेलात तर या ज्या ठिकाणाहून हे जे 2 नगरसेवक जे निवडून आलेले आहेत तो 18 जो प्रभाग आहे तो मागासवर्गीय म्हणजेच दलित वस्तीचा जो प्रभाग आहे आणि यामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये किंवा 15 वर्षामध्ये या इथला जो विकास आहे तो पाहिजे तसा विकास झालेला नाही आहे आणि त्यामुळे आता हाच विकासाचा मुद्दा घेऊन एकनाथ शिंदेकडे त्यांनी हे पाठिंब्याचं पत्र जे आहे ते दाखल केलेलं आहे आणि यानंतर त्यांना उपमहापौर पदाचं जे आव्हान जे उपमहापौर पदासाठी त्यांनी मागणी केलेली आहे ते देखील एकंदरीत चर्चा जी आहे ती अशी होताना सर दिसत आहे. बरोबर आहे. उल्हासनगर महापालिकेमध्ये मात्र भवितव्य महापौर पदासाठीचं ठरवत असताना ज्या प्रकारे वंचितनं अटी शर्तींसह पाठिंबा दिल्याचं देखील कळत आहे, दुसरीकडे अपक्ष देखील त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळून येतील. मात्र सगळ्यात जास्त प्रतिष्ठेची त्या ठिकाणची निवडणूक ठरलेली होती, कारण स्वतः श्रीकांत शिंदेंनी लक्ष घालणं असेल किंवा त्यांच्यासाठी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिष्ठेची उल्हासनगरची निवडणूक केलेली होती, कारण त्यांच्या आसपासच्या भागातील आणि अखत्यारीतला हा सगळा भाग कल्याण डोंबिवलीपासून अतिशय जवळ असलेला असल्या कारणामुळे तिथलं राजकारण हे इंटरेस्टिंग पद्धतीनं आणि इंटरेस्टिंग वळणावरती येऊन ठेपलेलं होतं. आज जरी एका बाजूला पाठिंबा देण्यात आलेला असला तरी पुढच्या काळातले ट्विस्ट अँड टर्न्स काही येऊ शकतात का किरण? नक्कीच सर, आपण जर पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जे पुत्र आहेत त्यांचा हा मतदारसंघ आहे आणि आपला जो बालेकिल्ला आहे तो साबित ठेवण्यासाठी आपली सत्ता असणं गरजेचं आहे अशा प्रकारची चर्चा आहे ते देखील होताना दिसत आहे आणि निकाल लागल्यापासूनच शिवसेना शिंदे गटाकडून जो डाव आहे तो साधण्यात आलेला आहे आणि जे काही नगरसेवक आपल्या गळाला लागतील त्यांना घेऊन हॉटेल वारी जी म्हणतो आपण त्या ठिकाणी देखील त्यांना ठेवण्यात आलेला आहे आणि यानंतर भाजप असेल किंवा 2 पक्ष असतील हे येणारं जे गणित असेल पुढचं म्हणजे खासदारकी असेल किंवा आमदारकी असेल या ठिकाणी जर महापौर ज्याचा असेल त्याचा भविष्यामध्ये महापौर किंवा आमदार अशा ज्या काही घडामोडी आहेत त्या देखील घडू शकतात. त्यामुळे आताच शिवसेना शिंदे गटाकडून आपला जो बालेकिल्ला आहे तो शाबूत ठेवण्यासाठी आता महापौर आपला बसावा याचा आग्रह आणि याचा जो जे एकंदरीत आपण पाहायला गेलं तर त्यांनी आपला जो बालेकिल्ला आहे तो राखला म्हणजे एकंदरीत आपण जर त्यांनी सत्ता जर स्थापन केली तर तो आपला बालेकिल्ला राखला असं म्हणायला काही हरकत नाही. विशाल नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि याच उल्हासनगरमधील राजकीय परिस्थितीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर. दिलीपजी, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या न्यूज प्लॅनेटच्या चर्चेमध्ये. उल्हासनगर महापालिका अतिशय प्रतिष्ठेची त्या ठिकाणची लढत, मात्र ज्यावेळेला काटेकी टक्कर देत एकमेकांसारखेच आकडे आले त्यावेळेला पाठिंबा आणि कुणाच्या जोरावरती त्या ठिकाणी महापालिकेमध्ये सत्ता राखली जाते, महापौर पदाचा उमेदवार दिला जातो, या संदर्भातला सस्पेन्स वाढत चाललेला आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेपाठोपाठ उल्हासनगर महापालिकेनं वेगळ्या राजकीय समीकरणांसाठी अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेचं उल्हासनगर महापालिकेकडे लक्ष वेधलेलं आहे. त्या ठिकाणची काही वैशिष्ट्य मला आपल्याकडून जाणून घ्यायची आहे. दिलीपजी, उल्हासनगर महानगरपालिका जी आहे त्यामध्ये सध्याची परिस्थिती अशी आहे की शिंदे गटाचं वर्चस्व आहे, त्या खाली भाजपचं वर्चस्व आहे, परंतु त्यांच्यामध्ये फक्त एका मताचा फरक आहे, एका उमेदवाराचा फरक असल्यामुळे बरोबर काटेकी टक्कर आहे. आणि
योगायोग असा आहे की वंचितचे 2 नगरसेवक आणि काही पार्टी याचे 2 नगरसेवक आणि काँग्रेस जे महाविकास आघाडीचे घटक आहेत त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यामुळे शिंदेकडे आता जो मॅजिक फिगर आहे 41चा हो तो पास केलेला आहे. त्यामुळे वंचितच्या सहाय्याने उल्हासनगरमध्ये शिंदेसेना सत्ता स्थापन करू शकते. बरोबर आहे दिलीपजी, ज्या प्रकारे तुम्ही म्हणतायत की त्या ठिकाणी शिंदे सेनाच आपला महापौर देणार आणि त्या दृष्टीनं त्या ठिकाणचे सुरू असलेले प्रयत्न देखील आहे. मात्र उल्हासनगरच्या या राजकारणाबद्दल तुम्ही आमच्याबरोबर सविस्तर बोललात त्यासाठी धन्यवाद. आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आणि अधिक माहिती घेण्यासाठी मालेगावचे आमचे प्रतिनिधी रईस शेख आपल्यासोबत जोडले गेले आहेत. रईस आपल्याकडे येतोच, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार सादिक शेखही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सादिक शेख यांच्याकडून आपण त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती आणि त्या ठिकाणी नवीन उदयाला येत असलेली काही राजकीय समीकरणंही जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी रईस, एकतर मुस्लिम बहुल भाग म्हणून मालेगावची स्वतःची आपली एक वेगळी ओळख आहे, मात्र त्या ठिकाणी मुस्लिम बहुल भाग असताना देखील MIM आणि त्या ठिकाणची स्थानिक पार्टी ज्यांना आता सत्ता स्थापनेचा थेटपणे दावा करताना दिसून येत आहेत. मात्र वेगळ्या प्रकारचं राजकीय समीकरण ज्याला मालेगावमध्ये उदयाला आलं तर मालेगावसाठी ही वेगळी लढाई होती का? मालेगावातल्या नागरिकांनी ज्या प्रकारे मतदान केलेलं आहे आणि त्यानंतर झालेलं सेलिब्रेशन हे महाराष्ट्रानं देखील पाहिलेलं होतं. मला तिथल्या एकंदरीत राजकीय परिस्थितीला समजून घ्यायचंय. रईस, विशाल सर, आपल्याला माहीत आहे का आशिफ शेख आणि MIMचे आमदार मुफ्ती शेख हे कट्टर विरोधक आहे. बरोबर. त्यांनी 2019ला आशिफ शेखचा पराभव केला, तर 2024ला आशिफ शेख यांचा अवघ्या 162 मतांनी पराभव झाल्याने मालेगावात एकच शोक पसरला होता. पण महापालिका जशी निवडणूक लागली, आशिफ शेख यांनी कामाचा जोर वाढवत मग गल्लोगल्ली फिरून आपल्या इस्लामिक पार्टीचा प्रसार केला आणि त्यांना साथ मिळाली त्यांच्या कार्यकर्त्यांची. आपण मालेगावकरांना आपण जेव्हा विचारलं तर जे आपण चूक लोकसभेत केली आता ते आपण करायची नाही असा एक ठाम निर्धार मालेगावकरांनी व्यक्त केला होता. बरं. त्याचाच प्रत्यय म्हणजे MIM पार्टी इस्लाम पार्टीला घवघवशीत यश मिळाल्याने आता आणि त्याच्यासोबत समाजवादी पार्टी आल्याने आशिफ शेख यांची ताकद वाढली होती. बरोबर. एकूणच मालेगाव हा मुस्लिम बहुल एरिया आहे आणि पश्चिम भागात 84 पैकी 64 जागा आहे. इकडे नेहमीच MIM आणि शेख कुटुंब ज्या पार्टीत असतात ते काँग्रेस असो राष्ट्रवादी असो यांचा नेहमीच सामना पाहायला मिळाला. बरोबर आहे. यावेळेसही तसंच झालं, पण या सामन्यात आशिफ शेख यांनी MIMचे आमदार मुफ्ती इस्माईल यांना पछाडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच धन्यवाद रईस, विशाल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. ज्येष्ठ पत्रकार सादिक शेख यांच्याकडे जाईल. सादिकजी, एकतर मुस्लिम बहुल भागामध्ये मुस्लिम समाजच 2 पार्टीजमध्ये वाटला गेल्याचं स्पष्ट दिसतंय. इस्लामिक ही त्या ठिकाणची स्थानिक पार्टी, दुसरीकडे MIMचं वजन का नेमकं कमी होत गेलं? इस्लामिक पार्टीकडे मालेगावकरांचा वाढता ओढा आणि महापौर किंवा महापालिकेची सत्ता देण्याचं नेमकं कारण काय? सादिकजी. विधानसभेनंतर मालेगावात जे आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जन्मदाखला प्रकरणाचे जे काढलं होतं हा, त्याच्यावरती आरोप झाले होते. जन्मदाखला किंवा मालेगावात 3000 जन्म प्रमाणपत्र हे बोगस काढले गेलेले आहेत. याविषयी मालेगावकरांमध्ये खूप प्रचंड प्रमाणात भीती निर्माण झालेली होती. त्यावेळी आसिफ शेख आणि मुस्तकीम डिग्निटी, समाजवादी पार्टीच्या मुस्तकीम डिग्निटी आणि आसिफ शेख यांनी एक मायनॉरिटी डिफेन्स कमिटी स्थापन करून या लोकांची मदत केलेली होती आणि त्यांच्या पार्टीशी खंबीरपणे उभे राहिलेले होते. कारण हे आरोप झाल्यानंतर लोकांमध्ये खूप तणाव आणि चिंता निर्माण होत होती. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये आसिफ शेख आणि मुस्तकीम डिग्निटी यांनी मोठ्या प्रमाणावर त्यांची मदत केल्याने हा सगळा मुस्लिम मतदारांचा ओढा त्यांच्याकडे ओढला गेला. बर. आणि या व्यतिरिक्त पुढे येणाऱ्या SIR याविषयी त्यांनी आश्वस्त केले की येणाऱ्या SIR विषयी पण आम्ही या पद्धतीनेच मदत करू. ज्यांना प्रॉब्लेम येतील त्यांना याविषयी पण मदत करू असं त्यांनी आश्वस्त केलेलं आहे. बरं. यामुळे मुस्लिम मतदारसंघ मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे ओढला आहे. नक्कीच धन्यवाद सादिक शेख. आपणही सविस्तरपणे सांगितलं की मालेगावमधलं नेमकं राजकारण काय,
कशा प्रकारे मतदारांनी सत्ता कुणाच्या हातात द्यायचा या संदर्भातला निर्णय घेतलात ते समजावून सांगितलं त्यासाठी धन्यवाद. सोलापूर महापालिकेचे 102 कारभारी निश्चित झाले. या वेळच्या महापालिका निवडणूक मतमोजणीमध्ये भारतीय जनता पक्षानं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं. तब्बल 87 जागांच्या जोरावर महापालिकेमध्ये महापौर भाजपचाच होणार. पण महापौर आरक्षणाच्या सोडतीनंतरच महापौरपदी कुणाची वर्णी लागणार हे निश्चित होणार आहे. सोलापूर महापालिका आणि सोलापूरकरांना यंदा 39वा महापौर कोण होणार यावर राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे. आतापर्यंत सोलापूर महापालिकेत 38 महापौर झाले आहेत. त्यामध्ये 7 महिला महापौरांनी शहराचं नेतृत्व केलंय, तर उर्वरित काळामध्ये पुरुष महापौरांना संधी मिळाली. महापालिकेच्या रणधुमाळीमध्ये किंग मेकर ठरवणारेच देवेंद्र कोठे. खुलं पुरुष आरक्षण जाहीर झालं तर मात्र देवेंद्र कोठेंचे बंधू प्रथमेश कोठे किंवा भावजी विनायक कोड्याल यांना संधी मिळू शकते. या प्रक्रियेत आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. पक्षांतर्गत समन्वय, अनुभव, सामाजिक राजकीय समीकरण आणि नेतृत्व क्षमता या सर्व बाबींचा विचार करून अंतिम निर्णय घ्यावा लागणार आहे. भाजपचं संख्याबळ भक्कम असलं तरी सोलापूरचा 39वा महापौर कोण होणार हा प्रश्न अद्याप खुलाच आहे. सत्ता निश्चित असली तरी आरक्षणानुसार नाव निश्चित होईपर्यंत शहरातील राजकीय तापमान मात्र वाढतच जाणार आहे. खासदार प्रणिती शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपनं मुसंडी मारलेली आहे. प्रभाग 23 मध्ये माजी महापौर आणि मातब्बर नेत्यांचा पराभव करत भाजपच्या पॅनलनं महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचं जुनं घर सोलापूर विजयपूर महामार्गावर जाईजुई या नावानं आहे. प्रभाग 23 म्हणजेच काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचं त्या ठिकाणी घर आहे. या प्रभागात महाविकास आघाडी आणि भाजप अशी जोरदार लढत झालेली होती. मात्र भाजपच्या पॅनलनं महाविकास आघाडीच्या पॅनलचा सुपडा साफ केला. आणि या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी वसीम अत्तार आपल्या सोबत जोडले गेलेत. वसीम, खरं तर तिथल्या राजकारणामध्ये सगळ्यांचं लक्ष लागू नये की 39वा महापौर नेमका कोण होतो. मात्र काँग्रेसचा सुपडा साफ भाजपनं कशा प्रकारे केला, काय राजकीय रणनीती त्या ठिकाणी आखण्यात आलेली होती. वसीम, पाहिलं गेलं तर आपण सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ते मोठी रंगत जी आहे ते आपल्याला पाहायला मिळाली होती. सोलापूर शहरात जे आहे ते भाजपाचे 3 आमदार आहेत. आमदार देवेंद्र कोठे, आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख या तिघांच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली होती. आणि या नेतृत्वाचं पूर्ण जे निवडणुकीचं पूर्ण सूत्र जे होते ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हातामध्ये होते. आणि त्यांच्या माध्यमातून हे निवडणूक जे प्रचार यंत्रणा असेल त्याचबरोबर सभांची यंत्रणा असेल हे आमदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत या सर्व गोष्टी झाल्या होत्या. एकंदरीत पाहिलं गेलं तर भाजपामध्ये जे आहे ते अनेक माजी नगरसेवक जे आहेत काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, यांना जो आहे तो भाजपामध्ये प्रवेश दिला होता. आणि त्याच उमेदवारांना जे प्रवेश दिलेला जे नेते होते त्यांना उमेदवारी दिली. एकंदरीत पाहिलं गेलं तर भाजप एकला चलवता नारा जो आहे तो निवडणुकीपूर्वी जो आहे तो दिला होता. अबकी बार 75 पार जो भाजपाने नारा दिला होता, 75च्या पुढेही भाजप 87 जागेवरती जे आहे ते सोलापूर महानगरपालिकेमध्ये जे आहे ते निवडून आलं. एकीकडे पाहिलं गेलं तर महायुतीचे घटक असलेले राष्ट्रवादी अजित पवार गट असेल आणि शिवसेना शिंदे गट असेल यांनी युती करून जे आहे ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मात्र त्यांना म्हणावं असं यश जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळालं नाही. कारण शिवसेना शिंदे गट जे आहे ते त्यांचे 3 नगरसेवक जे आहे ते निवडून आले आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 1 नगरसेवक निवडून आला. त्यामुळे महायुतीतून युती करून ही राष्ट्रवादी असेल आणि शिवसेना ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलं जरी असलं तरी त्यांना फक्त 4 जागेवरती जे आहे ते यश जे आहे ते या ठिकाणी मिळालं. आणि महाविकास आघाडीच्या फक्त 2च जे आहे ते महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट होतं, माकप होतं आणि शिवसेना उभाटा गट होतं. मात्र काँग्रेसचे फक्त 2च नगरसेवक जे आहे ते या ठिकाणी नक्कीच. वसीम, ज्या प्रकारे तुम्ही म्हणालात त्या प्रकारची रणनीती ही भाजपसाठी फायदेशीर ठरलेली आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माने देखील आपल्या सोबत जोडले गेलेत. प्रशांतजी, एका बाजूला आपण पाहायला गेलं तर त्या ठिकाणी आतापर्यंत असलेलं सत्तांतर घडवण्यामध्ये भाजपला मोठं यश आलेलं आहे. जसं वसीम अत्तार आमचे प्रतिनिधी सांगत होते की अनेकांना तिकीटं देण्यात आलेली होती, अनेकांना पक्ष प्रवेश देऊन त्या ठिकाणचं सत्ता बदल करण्यात आलेला आहे. आता त्या ठिकाणी किंग मेकर कोण ठरणार असं आपल्याला वाटतंय? प्रशांतजी.
सोलापूरचं आपण राजकारण जर पाहिलं तर नेमका असा त्यामध्ये एक भाग आहे की आतापर्यंत सोलापूर महापालिकेवर काँग्रेसचं प्राबल्य होतं. 2017 पर्यंत काँग्रेसची एक हाती सत्ता होती महापालिकेवर. परंतु 2017ला जेव्हा भाजपने दोन्ही प्रचार दिली काँग्रेसला आणि एक हाती सत्ता मिळवली, त्यानंतर मात्र भाजप इतकं ताकदवान झालंय सोलापूरमध्ये की मोदी लाटेनंतर आता सध्या आपण पाहिलं तर 3 आमदार शहरात भाजपचे आहेत. बरोबर. आणि भाजपची रणनीती अशी होती की भाजपचे पालकमंत्री असोत, 3 आमदार असोत अथवा जिल्ह्याबाहेरचे पण एखाद दुसरे आमदार असोत, ते ठाण मांडून होते. आणि त्यांनी रणनीती अशी आखली होती की नाराजांना, पक्षातील नाराजांची नाराजी दूर करणे, इतर पक्षातल्या लोकांना पक्षात घेणे आणि तिकीट वाटपाच्या वेळेस त्यांनी धुरंधरपणा दाखवून अगदी पॅनल टू पॅनल कसं 4ही उमेदवार नक्की. विजयी होतील यासाठीची रणनीती आखली. आणि या रणनीतीत भाजप यशस्वी झालं. 102 जागापैकी जवळपास 87 जागा भाजपने जिंकल्यात. विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेतापदही मिळणार नाही अशी तजवीज कुठेतरी भाजपने केल्याची आपल्याला या ठिकाणी दिसते. बरोबर आहे प्रशांतजी. म्हणजे एका हाती सत्ता काँग्रेस आजपर्यंत राखून होती, मात्र त्याला छेद देत भाजपनं यशस्वीरित्या आपल्या रणनीतीच्या आधारावरती या महापालिकेवरती देखील आपला दावा सांगितलेला आहे. धन्यवाद प्रशांत माने, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संदर्भातलं विश्लेषण केलं त्यासाठी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून आपण पाहिलं की मुंबई असेल किंवा उर्वरित 28 महानगरपालिकांमध्ये भाजपनं घवघवीत यश मिळवलं. मात्र कुठल्या कुठल्या आधारावरती आणि कुठल्या आधारावरती नवीन राजकीय समीकरणं ही महाराष्ट्रातल्या महापालिकांमध्ये जोडली जाताना दिसतात. अशाच प्रकारे बातम्यांचा ओघ आपल्या लोकशाही मराठीवर सुरू राहील. मात्र तुर्तास वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.